पुणे एक स्मार्ट सिटी, ज्याच्या प्रगतीचे जगभरात नाव आहे. पण या चमकणाऱ्या शहराच्या अंगाखांद्यावर अजूनही अनेक झोपडपट्ट्या आहेत. त्या प्रत्येक झोपडपट्टीत दडलेली आहेत असंख्य कहाण्या आणि असंख्य स्वप्न, असंख्य लोक ज्यांना सुधारण्याची इच्छा आहे. सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्प या सामाजिक संस्थेमध्ये मागील 23 वर्ष आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. सुराज्य सर्वांगीण विकास प्रकल्पाच्या वतीनं येरवडा आणि पुणे परिसरामध्ये महिलांसाठी, युवकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सर्व नागरिकांसाठी विविध प्रकारचे उपक्रम आम्ही राबवत आहोत. संस्था 1 मे 2001ला आम्ही या ठिकाणी सर्वांनी मिळून सुरू केली. त्याचं कारण असं की आपल्याला कल्पना आहे की आपण पुण्यामध्ये सेवावस्था, ज्यांना आम्ही झोपडपट्टी म्हणू शकत नाही, अशाची संख्या खूप जास्त आहे. आणि स्वाभाविकपणे या वस्त्यांमध्ये शिक्षणाचा अभाव आहे, संस्काराचा अभाव आहे, विविध प्रकारचे गुन्ह्यांचे प्रमाण जास्त आहेत. हे सर्व पाहता आमच्या संस्थेनं असं ठरवलं की ह्याच्यामध्ये बदल व्हायला पाहिजे. मुलं लहान असल्यामुळे मग जास्त घराबाहेर पण थांबता येत नव्हतं. मुलांना पण बघायचं होतं आणि काहीतरी करायचं पण होतं. मिस्टरांना पण हातभार लावायचा होता. एकट्याच्या घरावरती म्हणजे कमाईवरती घर भागत नव्हतं. त्यामुळे मग मी काहीतरी स्वतः करायचं ठरवलं. मग जॉब सोडून मी शिवण क्लास केला सुराज्यमध्ये. तेव्हा मग आता तिकडेच मग कपडे वगैरे शिवायला लागले. मग मला पण स्वतःची असं काहीतरी मशीन वगैरे घ्यायची होती, पण त्यावेळेस म्हणजे एवढी मशीन घेण्याची काही ऐपत नव्हती. सुराज्यमधून मग आम्हाला शिलाई मशीन मिळाली आणि मी एका पायामध्ये अपंग आहे, तर त्यामुळे मला इतकं जास्त वेळ बसून असं शिलाई मशीन पण चालवायला त्रास होत होता. मग तेव्हा ज्यावेळेस आमचे इंटरव्ह्यू घेतले शिलाई मशीनसाठी, तेव्हा मी त्यांना सांगितलं की मला एक शिलाई मशीनला मोटर बसवून दिली तर मग मला जास्त काम करता येईल. मग त्यांनी तेच लक्षात घेऊन मला म्हणजे सर्व महिलांनाच माझ्याबरोबर शिलाई मशीनसोबत मोटर पण बसवून दिल्या. त्यामुळे मी जास्त काम करू शकते. आता बाहेरच्या ऑर्डर पण घेते. मला एक स्टोरी आठवते की भीमनगर सेवावस्थेतली मेघना नावाची मुलगी आहे, मेघा. ती त्यावेळेस तिने बेसिक पूर्ण केला आणि तिच्या आईसाठी ब्लाऊज शिवला. त्यावेळेस तिच्या चेहऱ्यावर जो आनंद होता तो खूप छान होता. आणि त्यावेळेस तिने आम्हाला शेअर केलं की माझी आई दोन्ही भांडीच्या कामाला जाते, माझे वडील नाही, तर आजपर्यंत फक्त सोसायटीतल्या महिलांनी दिलेलेच कपडे, ब्लाऊज माझी आई घालते, पण आज मी शिवलेला पहिला ब्लाऊज ती घालणार आहे. याचा मला खूप जास्तीचा आनंद होता की कोऱ्या कापडाचा तो आज पहिल्यांदा फील घेणार आहे. यासारखा आनंद म्हणजे एकीकडे यांना पैसा आपण उपलब्ध करून देणार आहे, यांना रोजगार देणार आहे, परंतु यांचा जो मानसिक ताण आहे, ह्या कोणत्या परिस्थितीतून आज वस्तीमध्ये राहून आपल्या संसाराचा उदरनिर्वाह करतात, याला आपण काही ना काहीतरी जोड देऊ शकतो. माझं नाव वर्षा सुशील तुळसे. मी कधीही घराबाहेर नव्हते पडले. जेव्हा माझे मिस्टर कोविडने गेले त्यावेळेला मला घराबाहेर पडायचं होतं आणि मी बऱ्याचशा ठिकाणी चौकशी केली याची की क्लासेसची की कुठं कमी याच्यामध्ये मला शिकायला मिळेल. तेव्हा माझी सुराज्य संस्थेशी ओळख झाली. मग तिथे मी बेसिक आणि ॲडव्हान्सचे दोन्ही कोर्स कंप्लीट केल्यानंतर मला ॲज अ त्यांनी नुसतं ट्रेनिंग देऊन नाही सोडलं, तर एक ट्रेनर म्हणून सुद्धा तिथे रुजू केलं. आता मी 3री बॅच तिथे शिकवते बॅगचं, व्हीलचं, कारण मला नंतर माझा स्वतःचा असा व्यवसाय सुरू करायचा. त्याच्यासाठी मला मार्गदर्शन सुराज्य संस्थेने दिलेलं आहे आणि ते कायम माझ्या पाठीशी आहे. थँक्यू. महिलाही खूप कष्टानं कौशल्य प्राप्त करून घेऊन काम करतायत. आता हे सगळं काम करत असताना एवढे खटपट करून महिलाचे प्रश्न संपलेत का?
जसं वरच्या उक्ती म्हटल्या त्या की कुठल्याही स्तरातली महिला असू दे, मग ती वस्तीत राहणारी असू दे, मध्यमवर्गीय असू दे, उच्च मध्यमवर्गीय असू दे, सगळ्यांचे प्रॉब्लेम सारखेच असतात. तिला स्वतःचं युद्ध स्वतःच करावं लागतं. मग महिला सक्षमीकरण आपण म्हणतो त्यावेळेला महिलांना अबलाच समजू नका. आधी त्यांच्यात आहेत सुप्त शक्ती, त्या ऑलरेडी सबल आहेत, फक्त त्यांना त्याचं जाणीव नाही आहे, त्याच्यात अवेअरनेस नाही आहे, तो निर्माण करणं फार गरजेचं आहे. आणि त्यांना जर ती जिद्द निर्माण करता आली त्यांच्यात, तर मेरा अचल मेरा आसमा याच्याप्रमाणे सगळं आकाश तिच्या पुढे उघडेल, ठेंगणं पडेल आकाश, अशी परिस्थिती. त्यामुळं महिला विभागाची प्रमुख म्हणून काम करताना ह्या ज्या उक्ती आहेत की माझं युद्ध मीच लढेन, तर बयानो दार उघडा स्वतःचं, घरातनं बाहेर या, लढा आणि स्वतःचं मानाचं स्थान निर्माण करा.